शहरातील तो कॉर्नर नेहमीच रात्रीच्या वेळी शांत असायचा. रस्त्यावरील दिवे पिवळसर आणि अंधुक प्रकाश टाकत होते. मानसी आज ऑफिसमधून निघायला थोडासा उशीरच झाला होता. तिची पावले वेगाने घरी पडत होती. तिच्या मनात एक अनामिक भीती होती, पण ती स्वतःला धीर देत होती. या रस्त्यावर गेल्या काही दिवसात एक विचित्र घटना सतत घडत होती. अनेक महिलांनी तक्रार देखील केली होती. एक तरुण अचानक अंधारातून समोर येतो, अत्यंत अश्लील चाळे करतो, त्याचे लिंग दाखवून महिलांना घाबरवतो आणि त्या काही समजायच्या आत तिथून पळून जातो. मानसीने तिच्या मैत्रिणींकडून याबद्दल ऐकले होते. तो तरुण सायको किंवा विक्षिप्त प्रवृत्तीचा असावा असा पोलिसांचा अंदाज होता, पण तो कधीच कोणाच्या हाती लागला नव्हता. तो इतक्या वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने गायब व्हायचा की जणू काही तो एक सावलीच होता. अचानक मानसीच्या मागे कोणाची तरी पावले ऐकू येऊ लागली. तिने मागे वळून पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. फक्त वाऱ्यामुळे हलणारी झाडांची पाने आणि दूरवर भुंकणारे कुत्रे. तिने तिचा वेग वाढवला. तिच्या पाठीवर घामाचा थेंब जमा झाले होते. कोण आहे तिथे, तिने धीर करून विचारले. उत्तर आले नाही, पण पुढच्या क्षणी एका मोठ्या झाडाच्या मागून एक आकृती समोर आली. तो एक तरुण होता. अंगात काळे जॅकेट, चेहऱ्यावर हुड, टोपी घातलेली होती, डोळ्यात एक विक्षिप्त आणि आसुरी चमक. त्याने मानसीचा रस्ता अडवला. मानसी थांबली. तिचे हृदय आपोआप जोरजोरात धडकू लागले. त्या तरुणाने काहीही न बोलता एक विक्षिप्त हास्य केले. त्याचे हसणे माणसाचे नव्हते, तर एखाद्या हिंस्र प्राण्यासारखे वाटत होते. त्याने अचानक त्याचे जॅकेट उघडले आणि अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. तो मानसीच्या भीतीची वाट पाहत होता. त्याला स्त्रियांच्या चेहऱ्यावरील भीती पाहून एक वेगळाच आणि विकृत आनंद मिळत होता. मानसी क्षणभर गांगरली, पण तिने स्वतःवर ताबा मिळवला. ती ओरडणार इतक्यात तो तरुण मागे फिरला आणि अंधारात कुठेतरी पळून गेला. त्याचा वेग थक्क करणारा होता. मानसी घरी पोचली, पण त्या रात्री तिला झोप आली नाही. त्या तरुणाचे ते विक्षिप्त डोळे आणि त्याचे कृत्य तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हते. तिने ठरवले, हा खेळ आता थांबला पाहिजे. पोलिसात तक्रार करून काही होत नाहीये, कारण तो पुरावा सोडत नाही. मलाच स्वतःला काहीतरी करावं लागेल. पुढील काही दिवस मानसीने त्या परिसराचा बारकाईने अभ्यास केला. तो तरुण नेमका कधी येतो, कोणत्या गल्लीतून पळून जातो, तिथे CCTV कॅमेरे आहेत का, या सगळ्याची तिने नोंद घेतली. तिला समजले की तो तरुण फक्त अशाच महिलांना टार्गेट करतो ज्या एकट्या असतात आणि ज्या घाबरतात. मानसीने तिच्या एका पोलीस मित्राशी, राहुलशी संपर्क साधला. ती म्हणाली, राहुल, मला तुझी मदत हवी आहे. मी त्या सायकोला पकडणार आहे. मानसी म्हणाली, मानसी, हे अत्यंत धोकादायक आहे. तो विक्षिप्त आहे. तो काहीही करू शकतो. राहुलने तिला इशारा दिला. तो महिलांच्या भीतीवर जगतो राहुल. जर आपण त्याला भीती दाखवली तर तो चुकेल. तू फक्त त्या कॉर्नरच्या जवळ साध्या कपड्यात थांब. मी त्याला सामोरं जाईन. मानसीचा आवाज ठाम होता. ठरल्याप्रमाणे एक दिवस मानसी पुन्हा त्याच रात्रीच्या वेळी त्याच रस्त्यावरून एकटी चालू लागली. आज तिने मुद्दामून स्वतःला थोडेसे असुरक्षित दाखवायचा प्रयत्न केला. ती फोनवर घाबरल्यासारखी बोलत होती आणि मागे वळून पाहत होती. झाडांच्या सावलीत कोणीतरी हालचाल केली. तोच होता. त्याचे काळे जॅकेट आणि तीच विक्षिप्त चाल. तो हळूहळू मानसीच्या दिशेने येऊ लागला. मानसीने मनातून देवाचे नाव घेतले, पण बाहेरून ती शांत राहिली. तिने तिच्या बॅगमध्ये ठेवलेल्या पेपर स्प्रेवर आपला हात घट्ट केला. त्या तरुणाने मानसीला गाठले. तो तिच्याशी अत्यंत जवळ आला. रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट होता. पुन्हा तू? मानसीने अत्यंत शांत आणि धीर गंभीर आवाजात विचारले. तो तरुण थोडा दचकला. सामान्यतः महिला ओरडतात किंवा पळतात, पण ही मुलगी शांत उभी होती आणि थेट त्याच्या डोळ्यामध्ये पाहत होती. तुला भीती नाही वाटत? त्याने पहिल्यांदाच त्याचा आवाज काढला. त्याचा आवाज बसलेला आणि थरथरणारा होता, जणू तो बऱ्याच दिवसांनी बोलत होता. भीती? आणि तुझी? कशासाठी? मानसीने एक पाऊल पुढे टाकत विचारलं. तो तरुण विक्षिप्तपणे हसला. कारण मी काही करू शकतो. मी तुम्हाला घाबरवू शकतो. बघ माझ्याकडे, असे म्हणून त्याने पुन्हा त्याचे अश्लील कृत्य सुरू केले. त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत आनंद होता, पण मानसीने नजर हटवली नाही. ती त्याच्याकडे अत्यंत तिरस्काराने आणि उपराधोने पाहू लागली. हेच आहे का तुझे पुरुषत्व? फक्त अंधारात उभे राहून स्त्रियांना स्वतःचे अंग दाखवायचं, एवढीच लायकी आहे का रे तुझी? मानसीने हे शब्द त्या तरुणाच्या थेट अहंकाराला लागले. त्याचा विक्षिप्तपणा रागात बदलला. तू शांत कशी राहू शकतेस? ओरड, पळ इथून, तो ओरडला.
तो तरुण आता हिंसक होऊ लागला होता. त्याने मानसीचा हात पकडायचा प्रयत्न केला, पण मानसी तयार होती. तिने झटकन बॅगमधून पेपर स्प्रे काढला आणि थेट त्याच्या तोंडावर मारला. माझे डोळे गेले. तो तरुण जमिनीवर पडला आणि ओरडू लागला. मानसीने लगेच शिट्टी वाजवली. राहुल आणि त्याचे सहकारी पोलीस धावत आले. त्यांनी त्या तरुणाला जमिनीवर दाबून धरले आणि त्याच्या हातात बेड्या ठोकल्या. तो पकडला गेला होता. त्याचा विक्षिप्तपणा अजूनही संपला नव्हता. तो जमिनीवर पडूनही हसत राहिला होता. त्याला पोलीस चौकीत आणले गेले. मानसी आणि राहुल त्याच्या समोर बसले होते. त्यांची ओळख पटली होती. त्याचे नाव अनिकेत होते. तो एका चांगल्या घरातील सुशिक्षित तरुण होता, पण त्याच्या मनसोपचारात काहीतरी मोठी गडबड होती. अनिकेत, तू हे का करत होतास? राहुलने टेबलवर हात मारत विचारले. अनिकेतने मानसीकडे पाहिले. त्याचे डोळे लाल झाले होते. तो म्हणाला, मला आनंद मिळतो जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या बाता मारणाऱ्या महिला मला पाहून ओरडतात ना, तेव्हा मला खरा आनंद मिळतो. तेव्हा मला वाटते की मी शक्तिशाली आहे. मानसी त्याच्या जवळ गेली. तिने खुर्ची ओढली आणि त्याच्या अगदी समोर जाऊन बसली. शक्ती? तुला याला शक्ती म्हणायचे आहे? मानसीने विचारले. अनिकेत, तू अत्यंत हताश आणि कमकुवत माणूस आहेस. तुझा स्वतःवरचा ताबा राहिला नाहीये. तू समाजासाठी एक कीड आहेस. मी कीड नाही, अनिकेत जोरात ओरडला. तो त्याच्या खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न करू लागला, पण बेड्यांमुळे त्याला आता हालचाल करता येत नव्हती. तुम्ही स्त्रिया स्वतःला खूप हुशार समजता, पण माझ्या एका कृत्याने तुमची सगळी हुशारी हवेत उडून जाते. आणि फक्त तूच का नाही घाबरलीस? कारण मला तुझी कीव येत होती, मानसी अत्यंत शांतपणे म्हणाली. जेव्हा मी पहिल्यांदा तुला पाहिले तेव्हा मला समजले की तू मानसिकदृष्ट्या आजारी आहेस. तू कोणावरही हल्ला करू शकत नाहीस, कारण तुझ्यात तेवढी हिंमतच नाही. तू फक्त छुप्या पद्धतीने वार करू शकतोस. जेव्हा एखादी व्यक्ती तुझ्या समोर उभी राहते तेव्हा तू पळून जातोस. आज मी तुझ्या आता अनिकेतने त्याचे डोके टेबलावर मारले. तो विक्षिप्तपणे पुटपुटू लागला. नाही, मी जिंकलोय. मी बऱ्याच जणींना घाबरवले आहे. त्या अजूनही रात्री बाहेर पडायच्या घाबरतात, पण आजपासून त्या घाबरणार नाहीत, मानसी म्हणाली. कारण तुझा मुखवटा आता उतरला आहे. उद्या सकाळी वर्तमानपत्रात तुझा फोटो असणार. ज्या महिलांना तू घाबरवले होतेस त्या तुझ्यावर हसतील. ही तुझी शक्ती आता कायमची संपली आहे. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अनिकेतच्या खोलीतून अनेक महिलांचे चोरून काढलेले फोटो आणि त्यांच्यावर ठेवलेली पाळतीची डायरी सापडली. तो केवळ त्या कॉर्नरवरच नाही तर शहरातल्या वेगवेगळ्या भागात हे कृत्य करत होता. त्याच्या विक्षिप्तपणामागे त्याचे भूतकाळ झालेले काही मानसिक आघात होते, पण कायद्याच्या नजरेत तो आज एक गुन्हेगार होता. मानसीच्या धाडसामुळे संपूर्ण शहरातील महिलांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिसांनी मानसीचा जाहीर सत्कार देखील केला. चौकीतून बाहेर पडताना मानसीने अनिकेतकडे शेवटचे पाहिले. तो लॉकअपच्या कोपऱ्यात बसून स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता. त्याचे हात थरथरत होते. त्याची सावली, त्याची ताकद आता अंधारातच विरून जात होती. रस्त्यावर पुन्हा आता शांतता होती, पण भीती नव्हती, तर एक सुरक्षिततेची जाणीव सगळीकडे होती. मानसिकने आभाळाकडे पाहिले. एक दीर्घ श्वास सोडला. अभिमानाने तिची पावले घराच्या दिशेने पडू लागली. तिला माहीत होते की जोपर्यंत समाजात धाडस जिवंत आहे तोपर्यंत अशा विक्षिप्त प्रवृत्ती कधीच जिंकू शकत नाहीत. मानसीचा त्या शेवटच्या शब्दांनी अनिकेतचा खोटा अहंकार पूर्णपणे चूर झाला. ज्या विक्षिप्तपणाच्या जोरावर तो महिलांना घाबरवायचा, तोच विक्षिप्तपणा आता त्याच्या लाचारीचे कारण बनला होता. त्याने पराभूत नजरेने मानसीकडे पाहिले आणि मान खाली घातली होती. राहुल आणि पोलिसांनी त्याला तत्परतेने जेलच्या कोठडीत डांबले होते, जिथे त्याचा विक्षिप्तपणाचा खेळ आता कायमचा संपला होता. पोलीस चौकी बाहेर पडताना मानसीने रात्रीच्या शांत हवेत एक मोकळा श्वास घेतला. रस्त्यावरील तो अंधारा कोपरा आता भीतीदायक वाटत नव्हता. एका तरुणीच्या केवळ एका धाडसी पावल्यामुळे एका विकृत प्रवृत्तीचा कायमचा अंत झाला होता आणि संपूर्ण परिसराला भीतीमुक्त न्याय मिळाला होता. मंडळी, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्याला जर काही असे विक्षिप्त अनुभव आले असतील तर ते देखील कळवा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन घटनेसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत राहा.